तर चला मंडळी, आली आहे आपली गाडी निघत निघत. सकाळचे 5 वाजलेले आहेत कारण गाडीला झालेला आहे उशीर. झिमझिम पाऊस पण चालू आहे आज. इकडून बसते ना सकाळ सकाळ. तिला म्हणायचं गाडी मोठी आहे का त्याच्यामध्ये तर चला मंडळी, आम्ही आलो आहोत नाश्ता करायला. सकाळचे वाजलेले आहेत 10. सकाळी 5 वाजता निघलो होतो. तर मस्त आता आमचं साऊथ स्पेशल म्हटल्यावर इडली, मस्त गरम गरम वडा पण तयार होत आहे. तर ऑर्डर केलं तर मी मस्त वडा, इडली, चटणी आणि एकदम असा क्रंची टाईप मस्त फ्रेश असा ताजा वडा होता गरम गरम. आणि एकदम स्मूथ अशी फ्लफी होती इडली. आणि चटणी पण खूप छान. आणि त्याच्यामध्ये दिली मस्त अशी क्रंची हरभऱ्याची डाळ वरून टाकली होती, त्याच्यामुळे चटणीचा स्वाद एकदम डबल झाला होता. तर मस्त असं गरमागरम आमचं साऊथ स्पेशल नाश्ता खायला या सर्वजण. आणि मिस्टरांनी मागवलेली आहे मसाल्याची खिचडी, चटणी आणि सांबर. तर कसा वाटला नाश्ता काय नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता पुढल्या जर्नीसाठी आहोत तयार. चाललो आहोत औंढे नागनाथला दर्शन घ्यायला. तो झालेला आहे नाश्ता. मस्त आहे, गरम गरम आहे. आणि थोडंसं घेतलं होतं मी श्रावण महिन्यामध्ये जे पूजेचं सामान जमा झालं होतं ते पण विसर्जन करायचं होतं. पुन्हा आता 26 जानेवारीला ते झेंडे नवे चढील ते पण उन्हानं ते खराब झाले. तर इथं तिथं न टाकता मी ते पण पूजेच्या सामानं सगळं विसर्जन करीत असते. कारण झेंडा म्हणलं तर आपली मातृभूमी आहे, त्याला फेकून देणं हे करणं ते पण एक पापच म्हणल्यानं त्याचं पण विसर्जन केलेलं आहे. पूजेचं सामान पण इथं टाकत आहेत मिस्टर. आता निघायला कोणत्या जर्नीसाठी आहे आज आमची टूर. तर आम्ही आलो आहोत औंढे नागनाथ, महाराष्ट्र इथे स्थापित आहे. खूप मोठं दैवस्थान आहे, ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. सगळी माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर चला आता आम्ही आलेलो आहोत इथे आणि पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये. तर चला आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये. बघा किती छान आहे. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. श्रावण महिन्यामध्ये आता महादेवाचं दर्शन करणं खूप पावन असतं. तर आज आलेलो आहोत मंदिरामध्ये. भरपूर असे लांब लांबून खूप मुंबई, दिल्ली भरपूर अशी कुठून पब्लिक आलेली आहे. अशी गाडी पार्किंग करायला पण जागा नाही. छोटंसं गार्डन पण आहे लेकरांना खेळायला. आणि असं कपाळाला जे गंध लावतात ना ते लेकरू पण आलं होतं, मग त्याच्याकडून आम्हाला गंध पण लावला ते ना. हे बघा इथली लेकर पण कामं धंद्यासाठी शिक्षण सोडून फिरतात, पण आईवडिलांना काहीच तसं वाटत नाही. टाईम निघून गेल्यावर पुन्हा मग रडत बसल्यानं काहीच काम नाही. तर आता चाललो आहोत आम्ही मंदिरामध्ये. मी इथं घेतलेली आहे महादेवाची मूर्ती, जी माझ्या तुळशीपाशी ठेवायची होती छोटी, पण मोठी घेतलेली आहे. म्हणतात की देवाच्या ठिकाणी येऊन देव घेतला तरच ते सिद्ध केलेलं असतं. कुठून पण देव घेऊन मंदिरात बसलं तर ते पावन होत नाही म्हणून प्रसाद वगैरे सगळं घेऊन मोठी छान मूर्ती घेतलेली आहे मी, ते दाखवून केली. तर चला आता आलेलो आहोत आम्ही मंदिरामध्ये. आणि जेव्हा आपली एंट्री होती तर अहिल्याबाई होळकरची खूप मोठी अशी मोठी मूर्ती लावलेली आहे. खूप छान परिसर आहे. तुम्हाला दाखवते आता. इतकं असं भरलेलं कोरीव काम आहे. तर इथे लागलो होतो तर आम्ही लाईनला. आणि बघा इतकं मंदिर असं कोरीव आहे ना. खूप असं मधलं काही व्हिडिओ काढू दिला नाही कारण ते अलाउड नाही आहे मध्ये काढायला, म्हणून आता बाहेर पूर्ण मंदिराचा व्हिडिओ मी दाखवत आहे. तर बघा इतके मस्त आणि इतकं बारीक असं काम आहे जे मिशनीनं पण घडत नाही, तेव्हा ते हातानं बनवलेलं आहे. खूप मोठं मंदिर आहे, पण आता गडबड असल्यामुळं खूप गर्दा होता. तरी 1-2 घंटे तर नक्कीच फिरणं झालं. बारीक बारीक काम ते बघणार. दरवर्षीच येतो आम्ही श्रावण महिन्यामध्ये. या अन्नच हे आहे. तर बघा असं खूप असं नक्षीकाम आहे. नक्की तुम्ही पण इकडं आलं की औंढे नागनाथचं दर्शन हे घ्या. मस्त मंदिर आहे. आता केलं तर आम्ही आमच्या सासऱ्याचा उद्धार, जे इथं मंदिरामध्ये भरपूर असे वासुदेव बसले होते आणि म्हणतात की आपल्या कुळीचा उद्धार करून घेणं हे चांगलं असतं.
तर त्यानिमित्त झाला होता आणि खूप छान झालेलं आहे दर्शन. इथं आहे संत चोखोबा महाराज, हे पंढरपूरचे खूप मोठे भक्त होते. त्यांची छोटीशी मूर्ती आहे आणि असं म्हणतात की ती मूर्ती ते कीर्तन करायला बसले होते म्हणे ह्या मंदिरामध्ये. त्यांना ते कीर्तन करू देणे गेले म्हणे लोक, की इथं बसू नका म्हणून लागले म्हणे. तर ते महाग बसले होते कीर्तन करायला. तर त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी हे जे औंढे नागनाथचं मंदिर आहे ते पूर्ण असं फिरून त्यांच्याकडं तोंड करून बसलेलं आहे. तर इतकी मोठी आणि छान मंदिर आहे आपलं चोखोबा महाराजांचं. तर त्याचं तुम्हाला दर्शन आता करणारच आहे मी. त्याच्या निमित्त ते इथं बसले होते कीर्तनाला म्हणून त्यांचं मंदिर बांधलेलं आणि सगळं मंदिर त्यांच्या दर्शनाकरिता तिकडं फिरलं होतं. इतकी भक्तीमध्ये त्यांच्या ताकद होती. छान मंदिर आहे आणि त्यांची मूर्ती पण खूप छान आहे. पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती आहे मध्ये. तर त्याच्यामुळं इथे स्थापना झालेली आहे या मंदिराची छोटीशा. छान मंदिर. आणि चला, छान झालेलं आहे माझं दर्शन. आणि आता निघते मंदिराच्या बाहेर आणि तुम्हाला दाखवते की खूप जुगीउगीच्या इथं पालखी पण आहे. जे शिवरात्रीला आपली ज्योतिर्लिंगाची पालखी निघती ही आहे बनवलेली पालखी. तर ही पण भरपूर वर्षापूर्वीची आहे. पण जे जुगीउगीची पालखी आहे ना ती बघता क्षणी कळते की तिच्या खूप पिढ्या गेलेल्या आहेत आणि तिचं सगळं कोरीव किती काळापूर्वीचं ती बारीक असं कोरीव काम केलेलं आहे. ह्याच्यावर नक्षीकाम किती बारीक बघा. जुनी अशी पालखी आहे. मला असं जुनी वस्तू बघायला पण आणि निरीक्षण करायला खूप आवडते. अर्धा एक घंटा मी चौकट त्याला फिरून बघितलं. आजकाल बघायला तर काहीच मिळत नाही पहिल्याचं. तर दर्शन करून निघलो आहोत आम्ही आता बाहेर. आणि आता आपण जात आहोत जे चिंतामणी मंदिर आहे ते पण खूप मोठं देवस्थान आहे. तिथंच आहे म्हणलं तर अर्धा एक घंटा लागतो. आणि खूप छान महादेवाचे पिंड आहे ना असं म्हणतात की ती पिंड जी आहे महादेवाची ती शिवरात्रीला अशी तिळतिळ वाढते. आणि त्याचं काय महत्व आहे काय नाही ते पण चला आता ऐकूया. नाही जास्त हे पिंड होत राजा मोठी. आणि या लिंगावर टाकून नाक बसतो म्हणून ते लिंगांचा मधला भाग आहे. असा बारीक बारीक होत चालला. वरची साईड तुम्हाला मोठी दिसते आणि खालची जी आहे अशी बारीक बारीक वर्षी नावदादा येतात असे फोटो काढून घेतात. ते छिद्र आहेत त्या छिद्रामधून देव जातात. आणि यांनी विष प्राशन केलं म्हणून यांचा जो कंठ निघालेला म्हणून यांचं नाव नीलकंठेश्वर आहे. आणि ती कपिला गायांची फुलांची निशाणी. ती कपिला गाय होती या लिंगाचा अभिषेक करतात. म्हणून सकाळी 4ला अभिषेक असतो. दुपारी जेवण खाऊन अभिषेक नसतो. म्हणजे ते काही सकाळी एक दिवस तुमच्या नावानं अशी पूजा केली जाते. म्हणजे काय घरी रुद्राक्ष असतात गायच्या दुधामध्ये टाकत होतो पाण्यामध्ये टाकत होतो तळाशी जातात. मग या शंकराचा नावाचा रुद्राक्ष प्रसाद म्हणून दिला जातो. आणि एक वनस्पती संजीवनी असते. जर आपल्याकडे सुरक्षा केल्या आपल्या कुठले कामं होत नाही तर मग त्या संजीला संध्याकाळी पाण्यात टाकायचं. दुसऱ्या दिवशी ती हिरवी काढून सकाळी तिला हातावर घ्यायचं म्हणायचं मातेश्री ते माझं काम आहे पूर्ण होते. परत तिला डबीमधून बाहेर काढून ठेवायचं. जेव्हा जेव्हा कुठले कामं करायचे असं म्हटलं तेव्हा तिथं पाण्यात टाकायचं. मग तेवढंच तुम्हाला सगळीला जमीन तुझ्या नौपरिवाराच्या तेवढं सगळीला जाते. मग तुम्हाला तो रुद्राक्ष संजीवनी प्रसाद भस्म आणि देवांचा व्हॉट्सअपला फोटो येते. महापूजा केली तर 200 अकाउंट होतो. रुद्री पूजा केली तर आम्ही 500 अकाउंट होतो. त्या दिवशी पूर्ण देवांची पूजा आणि नैवेद्य तुमच्याकडून असते. ती पूजा केली तर तुम्हाला तो रुद्राक्ष संजीवनी प्रसाद भस्म इथं दिला जातो. आणि 101 रुपये दिला तुमच्या नावाने 1 किलो फुलं आणि बेल हे तुमच्या वतीनं वाहतो. आणि अशी मान्यता आहे ह्या मंदिरची की ही जे तिळ जे मूर्ती वाढायली आहे महादेवाची, जेव्हा आपल्या पृथ्वीचा अंत होईल तेव्हा त्या मूर्तीची जे पूर्ण मूर्ती घडल आणि तेव्हा पृथ्वीचा अंत आहे म्हणून असं म्हणतात. तिथं सांगू लागले की जेव्हा ती मूर्तीची वाढ बंद होईल त्या दिवशी हे पृथ्वीचा अंत होणार आहे. तवर ती मूर्ती अशी वाढतच राहणार आहे. तर दर्शन घेऊन निघला होता आता आम्ही बाहेर. कोणती मूर्ती? अन्नपूर्णाची. किती सुंदर आहे हे तर अन्नपूर्णा मूर्ती.
ती लय छान होती पण मूर्ती, बापरे. तर निघलो आहोत घराकडे आता परत. कसं वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा चॅनल.